ओके, ओके. मी मला कम्प्युटर म्हणजे प्रोग्रामिंगच्या बॅकग्राऊंडला जायचं नाहीये. सो मी हं, क्लाउड हं. कम्प्युटिंग किंवा सायबर सिक्युरिटी हे 2 ऑप्शन ठेवले होते माझ्यासाठी. हं, 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 हं. ओके. बट माझी फर्स्ट प्रायोरिटी होती, की मला सायबर सिक्युरिटीमध्येच करायचंय. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके. तर ह्याच्या अगोदर प्रायर एक्सपिरियन्स काही होता लाइक पोस्ट मी बॅचलर्स काय और नाही, काही केलं नाहीये. जॉब नाही केला म्हणजे काही असं. ओके. ओके, ओके. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके. सो हा जो इश्यू आहे ना, हा खूप जणांना असतो, की लाइक प्रोग्रामिंगमध्ये नाही जायचं वगैरे. सो आता जर बघायला गेलं तर तसं काही कन्स्ट्रेंट नाही आहे, व्हिच वॉज सम लाइक 4 to 5 इयर्स अगो, की प्रोग्रामिंग इज द ओन्ली की आणि प्रोग्रामिंगमध्येच ग्रोथ आहे, प्रोग्रामिंगमध्येच पैसा आहे और समथिंग लाइक दॅट. सो तो बॅरियर आता ब्रेक झालेला आहे, ॲज आय सी इन द इंडस्ट्री. अँड जे 2 ऑप्शन्स तुम्ही ठेवले आहेत लाइक क्लाउड कम्प्युटिंग अँड सायबर सिक्युरिटी. हं. तर दोज आर सम ऑसम एरियाज राइट नाउ अँड हॉट टॉपिक्स ॲक्चुअली. कारण सगळे ऑर्गनायझेशन्स क्लाउडला ऑलमोस्ट शिफ्ट झाले आहेत आणि होत पण आहेत. वेदर इट माइट बी स्टार्टअप्स और फुल फ्लेज्ड एक्नॉलेज्ड कंपनी जी कोणती असेल. आणि त्याच्यासोबतच सायबर सिक्युरिटीची डिमांड वगैरे असं वाढत आहे एनिवेज. सो मी इफ यू ते सी अ वे इव्हन हं, नाही, नाही बोलू शकता सर. कंटिन्यू करा तुम्ही. सो इफ यू सी अ वे राइट, की ह्यांच्या दोघांच्या मधला जर मार्ग काढला, तर तो अजून जरा ऑसम आहे, व्हिच इज क्लाउड सिक्युरिटी. बिकॉज नोइंग क्लाउड अँड नोइंग सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्युजिंग बोथ ऑफ युअर स्किल्स, सो इट क्रिएट्स अ niche talent actually. सो यू मे गेट मोर पीपल विथ क्लाउड. तुम्हाला जास्तीत जास्त लोक क्लाउड क्लाउड आर्किटेक्चरवर काम करणारे भेटतील. जास्तीत जास्त लोक सायबर सिक्युरिटीमध्ये, पेन टेस्टिंगमध्ये वगैरे काम करताना भेटतील. पण दोघांचा जो मिक्सचर आहे, क्लाउड विथ सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी, राइट? So those people and those job skills are very niche and less right now in the market, and which is supposed to grow at like how we see in the current organization. क्लाउड कम्प्युटिंग यूज कसा होतो तो माहिती असला पाहिजे. मगच तू जाऊन त्याला सिक्युअर करू शकशील ना. राइट. राइट. तर आता टाइप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग ज्यावेळी आपण म्हणतो ना, तर त्यामध्ये कसं आहे 3 बेसिक टाइप असतात. एक तर IaaS, नंतर PaaS आणि SaaS. IaaS, PaaS आणि SaaS आपण त्याला म्हणतो. तर IaaS म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस आपण त्याला म्हणतो थोडक्यात. होतं सर. पास म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, आय-एस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस हे 2 होते मला. आय-ओ-टी. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. करेक्ट, करेक्ट. तर यामध्ये काय असतं, की व्हॉट इस युअर अंडरस्टँडिंग अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस लेट्स से? एवढं आता आठवत नाहीये सर. मी ते पेपर फक्त केलं होतं. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. तर आता इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये काय होतं माहिती आहे काय, की जो एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक जो असतो, आपण ज्याला मराठीमध्ये पाया म्हणतो, राइट? फाउंडेशन जे काय असतं. पूर्ण एखाद्या लाइक लेट्स से क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर जरी आपण म्हटलं, तर जो काही पूर्ण तुमच्या सर्व्हिसचा किंवा प्लॅटफॉर्मचा जो एक पाया असतो, तो असतो इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा. तर जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असतात क्लाउडचं, ते इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये केटर होतं. तर त्यामध्ये काय होतं, इट टिपिकली व्हॉट व्हॉट इट डज इट प्रोव्हाईड्स यू नेटवर्किंग फीचर्स. बेसिक ब्लॉक काय आहेत आता? क्लाउड कम्प्युटिंगचे बेसिक ब्लॉक काय आहे? तर क्लाउड ज्यावेळी आलं, तर क्लाउडचे बेसिक ब्लॉक आहे, की नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी. हां. जर तेच नसेल त्या क्लाउडमध्ये, तर काही यूज आहे का त्याचा? एवढे नाही. मोठे-मोठे फीचर असून नाही आहे. तर हे हे नेटवर्क बरोबर. म्हणजे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर जो काही आहे ना, तर तो जो तुम्हाला क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाईड करतोय, तर त्याच्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. तर ते IaaS, राइट, ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस तो व्यवस्थित तुम्हाला प्रोव्हाईड केलं पाहिजे. आणि त्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स जे आहेत, तर ते पहिल्यांदा तर एक तर झालं, की नेटवर्किंग फीचर्स. नेटवर्क स्ट्राँग असला पाहिजे. नेटवर्क इज अ फाउंडेशन ऑफ क्लाउड. विथआऊट नेटवर्क, क्लाउड इज नथिंग. नेक्स्टली ज्यावेळी आपण येतो, तर ते असतं कम्प्यूट आणि कम्प्यूट पॉवर आपण ज्याला म्हणतो. तर कम्प्युटर जे असतात, इट कॅन बी एनिथिंग व्हर्चुअल और नॉन डेडिकेटेड हार्डवेअर आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. तर तो एक आहे. म्हणजे कम्प्यूट पॉवर असली पाहिजे. आता नेटवर्क आलं, पण नेटवर्क येऊन काही फायदा आहे काय फक्त नेटवर्क आल्यावर? कम्प्यूटची पण त्याची पॉवर तेवढी असली पाहिजे ना, फास्ट प्रोसेसिंग असली पाहिजे, जी काही आपण तो आपल्याला देणार आहे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर. तर सेकंड बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज व्हॉट डू वी कॉल इट एज कम्प्यूट पॉवर. आणि पॉवर. थर्ड आता आता नेटवर्क झालं, आता कम्प्यूट पॉवर झालं. आता थर्ड तुला डोक्यात काही येतंय काय? थर्ड काही असू शकतो तो? काय आयडिया नाहीये सर. ओके, नो प्रॉब्लेम. मी बघत फक्त थिंकिंग बघत असतो, काही इश्यू नाही. तर आता थर्ड जे आहे, ते तूच पॉइंट सांगितली होती स्टार्टिंगला, स्टोरेजचा.
हां, राइट. राईट. एक्झॅक्टली. तर आता नेटवर्किंग झालं, तुला नेटवर्क मिळाला क्लाउडमध्ये, तुला कम्प्यूट पॉवर भेटली. त्याला पण जर आता तो स्टोरेजच नसेल, तर तू काय करणार ना त्या डेटाचा किंवा जे काही प्रोसेसिंग तू केली असेल, त्याचं तू करणार काय? तुला कुठेतरी स्टोअर करून त्याला पुढे यूज करावं लागेल ना. तर स्टोरेज इज द थर्ड की कंपोनेंट जो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये येतो. तर आता हे जे आहेत बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स, दोज बिल्ड अ हाय लेव्हल ऑफ फ्लेक्सिबिलिटी पण किंवा एक मॅनेजमेंट कंट्रोल जे असतं ते बिल्ड करतं. नेक्स्ट आपण येतो प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसला, PaaS. तर PaaS त्याच्यामध्ये काय करतं? ऑपरेटिंग सिस्टम येते, ऑपरेटिंग सिस्टम. तेवढं हां, आठवतं. एक्झॅक्टली. तर PaaSमध्ये ऑपरेटिंग डेटा सिस्टम आली किंवा किंवा सर्व्हिसेस हो, हो, राइट. जे सर्व्हिसेस क्लाउड प्रोव्हाईड करतात. तुम्हाला ते मशीन प्रोव्हाईड करत असेल लेट्स से म्हणजे जी सर्व्हिस म्हणजे आता कसं EC2 वगैरे आपण पुढे-पुढे जात जसं आपण जाऊ तसं आपण बघू की क्लाउड काय-काय सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतं. तर क्लाउड आपल्याला स्टोरेज प्रोव्हाईड करतं. तर केव्हा ऐकलीस का EC2 किंवा S3 हे काय असतात क्लाउडमध्ये? काही आयडिया आहे का काही? नाही, नाही. हे नाही नो आयडिया. प्रॉब्लेम. तर हे जे सर्व्हिसेस असतात ना क्लाउडचे, तर ते आपण त्याला प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसमध्ये आपण कन्सिडर करतो. म्हणजे काय ते एक अंडरलाईन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस आपण बघितलं, पण त्याच्या पण खाली एक येणारा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे, जो आपण यूज करतो ॲक्चुअलमध्ये. म्हणजे क्लाउड प्रोव्हायडर प्रोव्हाईड करतो आपण आणि आपण त्याला यूज करतो. जसं तू बोललीस, की हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम, राइट? तर एक्झॅक्टली ऑपरेटिंग सिस्टम जो आहे तो प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आहे. म्हणजे इट इस गिव्हन बाय द क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर अँड वी आर युजिंग इट बेस्ड ऑन आवर युजेज और आवर रिक्वायरमेंट जे काही असतील त्या हिशोबाने आपण कस्टम प्रमाणे त्याला आपण यूज करतो. आणि ते काय करतं आपल्याला अलाऊ करतं कशावर एक फोकस करायला डेव्हलपमेंटवर किंवा आपले ॲप्लिकेशन जे काही असतील ते मॅनेज करण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. बिल्ड राइट. करायचं. राइट. एक्झॅक्टली. तर आता यामध्ये काय असतं, की हे एक मोर एफिशियंट वे आहे असं तू समजू शकतीस. व्हेरइन यू डोंट नीड टू वरी अबाउट रिसोर्स प्रोक्युअरमेंट म्हण किंवा कॅपॅसिटी प्लॅनिंग असेल किंवा सॉफ्टवेअर मेंटेनन्स वगैरे काही असेल, तर त्याची म्हणजे तुला तुम्ही काही तुमचं गरज सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी, की तुम्हाला हो. काही-काही गोष्टींची गरज पडू शकते. बरोबर. तर त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही किंवा कारण क्लाउड ते तुम्हाला सगळं प्रोव्हाईड करतं. आणि जसं आपण नेटवर्क वगैरे बोललो राइट वरती, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली ती सर्व्हिस प्रोव्हायडरची आहे. तर ते शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नसतो तो पण मी कन्सेप्ट एक्सप्लेन करेल थोडक्यात. तर आता थर्ड पॉइंटला आलो सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. आता इन्फ्रास्ट्रक्चर झालं, प्लॅटफॉर्म झालं. तर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय? आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅटफॉर्मचा यूज करून त्याच्यात की ऑन जे टॉप ऑफ इट सॉफ्टवेअर आपण काय बिल्ड करतो? ॲप्लिकेशन र बनवलं असतं, ते त्या दोघांचा एक्झॅक्टली, वापर ओव्हर द एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. इंटरनेट. एक्झॅक्टली. सो यू नो मोस्ट ऑफ द बेसिक्स. आय विल कन्सिडर इट, की ठीक आहे. अबाउट हायब्रिड मॉडेल जो असतो क्लाउडचा एक. माझं तर कसं आहे, यामध्ये ऑन टॉप आम्हाला एकदा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहेत म्हणजे पण असं की हेच क्लाउडमध्ये येतं किंवा हे सायबर सिक्युरिटी येतं असं नाही. एका बुकमध्ये सगळं टॉपिक टाकलेत असं होतं सिलेबसमध्ये. त्याच्यामुळे काही एवढं मला असं स्पेसिफिक क्लाउडचं हे नॉलेज आहे किंवा सायबरचं हे नॉलेज आहे असं नाही माहिती आहे. गॉट इट. नाही तर या कोर्स सोबत आहे ना, तुला तो काही बॅरियर नसणार. आता आज जो चाललाय तो डेमो लेक्चर यासाठी आहे, कारण की तुझे बेसिक्स क्लिअर ज्यावेळी मी करू शकणार, त्याच वेळी मी तुला सिक्युरिटी एक्सप्लेन करू शकणार प्रॉपरली. जर मी सिक्युरिटीला एकदमच जंप केलं लेट्स से, तर तू म्हणणार हे ह्याची गरज काय आहे ॲक्चुअलमध्ये? तर त्यासाठी क्लाउड आणि त्याची बेसिक समजायची गरज आहे पहिल्यांदा. तर बरोबर आहे. राइट? फर्स्ट स्टेप माझं बेसिक माहिती नसलं तर मी डायरेक्टली पुढच्या मेन टॉपिकवर जंप नाही ना करू शकणार. हो. एक्झॅक्टली. तर तोच इश्यू आहे आणि हे बुकिश नॉलेज जे आहे ना, तर ते वरच्यावर तुम्हाला फक्त सांगतं, की ओके हे सगळ्या गोष्टी काय आहेत. पण ॲक्चुअल रिअल वर्ल्डमध्ये त्याचं ॲप्लिकेशन कसं होतं, ते कसं त्या गोष्टी अप्लाय होतात, तर ते आपल्याला आपण जाणून घेणार या कोर्सच्या थ्रू. ठीक आहे. राइट सर. तर आता आपल्याला आपण काय-काय बघितलं सुरुवातीपासून एकतर क्लाउड काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि आपण टाइप्स बघितले आपण IaaS, PaaS आणि SaaS आपण बघितले ते काय आहे सगळं. पण आता आपण जेव्हा ॲक्चुअल क्लाउडवर येतो, तर क्लाउडमध्ये पण 2 प्रकार आहेत. प्रायव्हेट आणि पब्लिक क्लाउड. ठीक आहे. क्लिक हां. तर आता आणि एक थर्ड आहे हायब्रिड क्लाउड. ठीक आहे. तर आता मधले यामध्ये दोघे काय होतं एक्झॅक्टली द मिक्सचर ऑफ बोथ प्रायव्हेट क्लाउड अँड पब्लिक क्लाउड इज हायब्रिड क्लाउड. तर आता व्हॉट इज प्रायव्हेट क्लाउड? मी एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये तुला एक्सप्लेन करून सांगतो. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय? की तू तुझ्या स्वतःच्या फक्त इंटरनल गोष्टींसाठी क्लाउड यूज केली, तर ते ते प्रायव्हेट क्लाउड झालं, प्रायव्हेट क्लाउड युसेज. आणि पब्लिक क्लाउड लेट्स से आपण म्हटलं, जसं आपण Flipkartचं एक्झाम्पल घेतलं, की तुझी कंपनी आहे Flipkart सारखी. तर ते पब्लिक क्लाउडवर जसं आहे आपण म्हणतो, तर ते काय होतं, की म्हणजे बाहेरचे लोकं जे आहेत, ते तुझं ॲप्लिकेशन यूज करू शकतात थ्रू दॅट क्लाउड मॉडेल. राइट. सो दॅट इज समथिंग की तू पब्लिक क्लाउड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे.
तर टेलिंग इन लाईक बेसिक इंग्लिश टर्म्स हे काय आहे की बाबा जे काही तू पब्लिकसाठी केलं आहे युझिंग क्लाउड दॅट इज पब्लिक क्लाउड अँड व्हॉट एव्हर यू डू इनसाइड म्हणजे तू स्वतःच्या इंटरनल कामासाठी जर क्लाउड यूज केलं असेल तर ते आहे प्रायव्हेट क्लाउड. इंटरनल कामासाठी आपण प्रायव्हेट क्लाउड यूज करतो किंवा लेट्स से तुझं क्लाउड बिल्डिंग ऍप्लिकेशनच आहे एनिवेज, ठीक आहे, तर ते इंटरनल कामासाठी तू यूज केलीस. कस्टमर फेसिंग ऍप्लिकेशन नाही येतो, बट यू रिक्वायर क्लाउड इंटरनली, सो देअर कम्स इन प्रायव्हेट क्लाउड. तर आता हायब्रिडमध्ये काय होतं की लेट्स से कॉम्बिनेशन ऑफ जसं प्रायव्हेट. एक्झॅक्टली, तर ह्यामध्ये काय होतं, लेट्स से आपण जसं फ्लिपकार्टचं एक्झाम्पल घेतलं राईट, तर त्यामध्ये काय होतं की लेट्स से पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड जे आहेत ना, तर तुझं ऍप्लिकेशन असणार कस्टमर फेसिंग जिथं तू पब्लिक क्लाउड यूज करशील आणि एक तर तुझ्या इंटरनल कामासाठी तू प्रायव्हेट क्लाउड यूज करशील. तर ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन मॅनेज करणे प्रॉपरली, म्हणजे कस्टमर कडून तुझ्याकडे काहीतरी इनपुट आलं, ते आलं पब्लिक क्लाउडच्या थ्रू, आणि प्रायव्हेट क्लाउड जे आहे जिथं तू तुझी इंटरनल प्रोसेसिंग करणार, ज्याच्याशी कस्टमरला काही घेणं देणं नाही आहे. तर करायची नाही इथं तिथून इथं प्रायव्हेट जो वापर. राईट इथं जो इंटिग्रेशन होतो ना दोघांचा, तर त्याला आपण हायब्रिड क्लाउड म्हणतो, की तुम्ही तुमच्या पर्पजसाठी प्रायव्हेट आणि पब्लिक क्लाउड दोन्ही यूज केले. तर पब्लिक क्लाउड काय असतं की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग डेटा टू प्रायव्हेट क्लाउड, थोडक्यात. प्रायव्हेट एक्झॅक्टली वॉट इट. राईट. ओके, ठीक आहे. तर दिस वॉज अबाउट क्लाउड हायब्रिड क्लाउड काय आहे, क्लाउडचे टाइप्स काय आहेत वगैरे वगैरे. आता आपण येऊ क्लाउड सिक्युरिटीला. ठीक आहे, तर क्लाउड सिक्युरिटीचा जो बेसिक पॉइंट आहे एकदम, तो शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल आपण त्याला म्हणतो. तर आता क्लाउड म्हणजे काय तुला कळालं, क्लाउडचे बेनिफिट कळाले, क्लाउडचे टाईप कळाले, पण हे क्लाउड प्रोव्हाइड कोण करतंय? हे AWS, AWS अज्युअर हे नावं ऐकली किंवा Amazon वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट अज्युअर वगैरे. राईट. सॉरी, AWS चा फुल फॉर्म आय थिंक काय आहे? Amazon Amazon वेब वेब सर्व्हिसेस. सर्व्हिसेस राईट ना? हां. हा, राईट. तर आता हे कंपनीज जे असतात ना, तर ते तुम्हाला क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणून त्याला आपण क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. म्हणजे काय, की जर तुला लेट्स से एक तू कंपनी जसं स्टार्ट केलीस, मी म्हटलं राईट, ॲज इन केस ऑफ फ्लिपकार्ट, तर तुला जी काही रिक्वायरमेंट आहे, तर ती तुला फिजिकली परचेस नाही करायची, तुला क्लाउडवरून परचेस करायची आहे. तर तू एक टेक्नॉलॉजी, एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर तू चूज करणार. लेट्स से एक एक्झाम्पल घेतलं तर AWS तू चूज केली, लेट्स से Amazon वेब सर्व्हिसेस. तर तो जो आहे तो त्याला आपण क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो, जे तुला क्लाउडचे सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत आहेत, ज्याची सर्व्हिसेस तू यूज करणार ॲज अ क्लाउड. तर ते व्हेरी करतात कंपनी टू कंपनी. Amazon वेब सर्व्हिसेस आहे, AWS म्हणतो आपण ज्याला. मायक्रोसॉफ्टचं अज्युअर म्हणून आहे, Google क्लाउडचं आहे, Googleचं आहे, Google क्लाउड कम्प्युटिंग म्हणून, GCP म्हणतो आपण, Google क्लाउड प्लॅटफॉर्म, सॉरी. तर हे जे आहेत ते आपल्याला क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात. किती मेजर जास्त कंपन्या नाहीयेत का? म्हणजे ह्या 2-3च आहेत का असं? मेजर मेजर 3 आहेत आणि त्यातल्या त्यात वाईडली यूज होणार 4 ते 5 आहेत, असं म्हणायला गेलं तर. मेजर जे आहेत ते सगळ्यात मेजर यूज होणारे AWS आहे, Amazon वेब सर्व्हिसेस. नेक्स्ट जे कम्स त्या कंपन्या आपल्याला क्लाउड प्रोव्हाईड करतात ना? हो, राइट. क्लाउडचे सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाईड करतात. म्हणजे तुला थोडक्यात ते मशीन प्रोव्हाईड करतात, तुला नेटवर्क प्रोव्हाईड करतात, तुला स्टोरेज प्रोव्हाईड करतात एका सिंगल जागेमध्ये त्यांच्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. तर हे Microsoftचं अज्युअर झालं एक, आणि GCP Googleचं. तर हे 3 मोस्ट प्रोमिनंटली यूज झालेले क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ह्याच्यानंतर जे आहेत ते OCI म्हणून आहे, Oracle कंपनीज आहे, Oracle क्लाउड कम्प्युटिंग आपण ज्याला म्हणतो. आणि नेक्स्टली जे आहे ते Alibaba क्लाउड वगैरे आहे. तर हे सगळे IBMचे आहेत. पण जे 3 मेजरली क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर जे यूज होणारे आहेत ते AWS, अज्युअर आणि GCP आहे. ठीक आहे. तर आता आपण कन्सिडर करू की हे सर्व्हिसेस, लेट्स आता एक AWSचा आपण एक एक्झाम्पल घेऊन पुढे जाऊ, की तुझी कंपनी आहे आणि तू AWS यूज करणार आहेस. AWS कडून तू मशीन वगैरे घेणार, हार्डवेअर रिक्वायरमेंट घेणार, स्टोरेज घेणार. ठीक आहे. AWS तुला प्रोव्हाईड करत आहे. तर त्या केसमध्ये AWS झालं क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोव्हायडर. आणि तू झाली CSC. म्हणजे काय, क्लाउड सर्व्हिस कन्झ्युमर. तू कन्झ्युम करत आहे ना त्यांची सर्व्हिसेस. तो प्रोव्हाईड करतोय आणि तू कन्झ्युम करतेस, म्हणून तू झाली कन्झ्युमर. तर आता सिक्युरिटी ज्यावेळी आपण म्हणतो, तर एक शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल आपण त्याला म्हणतो, जो मध्ये येतो, आणि ते समजणं खूप गरजेचं आहे बिफोर ॲक्चुअली जम्पिंग टू सिक्युरिटी. ठीक आहे. तर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी जसं नाव सांगतं, की एक शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे दोघांच्या मध्ये. जे तुझ्यामध्ये तुम्हाला जे हं. रिस्पॉन्सिबिलिटी
कंझ्युमरची पण असणार आहे, प्रोव्हायडरची पण असणार आहे. एक्झॅक्टली. यू गॉट इट व्हेरी राईट. तर यामध्ये आपण बघणार की बाबा क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि क्लाउड सर्व्हिस कंझ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटी काय. त्याच वेळी जाऊन तू सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन करू शकशील त्यामध्ये. तर लेट्स से आपण जसं ब्रेक केलं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. तर यामध्ये काय असतं, इन्फ्रास्ट्रक्चरची जी पूर्ण सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी असते. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी तुला काय-काय म्हटलेलं, बेसिक बिल्डिंग ब्लॉक जे आहेत, नेटवर्क झालं पूर्ण, तर पूर्ण नेटवर्क कम्प्यूट पॉवर, राइट, आणि पूर्ण स्टोरेज जे काय आहे. तर आणि स्टोरेज. हो. तर ते जी काही सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती त्या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरची असते. जो तुम्हाला क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाईड करतो ना, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याची असते. आता एक तुला छोटंसं एक्झाम्पल देतो मी. आता तू समज AWS कडून सर्व्हिस काहीतरी घेतली असेल, ठीक आहे. आता तू हे तर नाही म्हणू शकणार ना, की आता इंटरनेट डाऊन झालं क्लाउडवर वगैरे असं आपण केव्हाच नाही ऐकणार. ठीक आहे. तर इंटरनेटचा फ्लो व्यवस्थित चालू ठेवणे, नेटवर्किंग पूर्ण व्यवस्थित चालू ठेवणे आणि मशीन जी तू पर्चेस केली आहे त्यांच्याकडून, ती स्मूथ अँड रनिंग पाहिजे. तर ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी काही असते आणि त्या लेव्हलला सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी, ती असते क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरची इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हलला. ठीक आहे. तर ती असते त्याची. आता प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तर सॉफ्टवेअर मी घेतो पहिल्यांदा. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला आपण काय म्हटलेलं, की क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरचे जे काही आहेत रिस्पॉन्सिबिलिटीज, ते जे सर्व्हिसेस सॉरी, ते जो तुला प्रोव्हाईड करणार, तू ऑन टॉप ऑफ इट तू तुझे ॲप्लिकेशन बिल्ड करशील. लेट्स से तू राईट. Flipkart बिल्ड केलं क्लाउड यूज करून. ठीक आहे. तर आता Flipkart जो तू बिल्ड केला ॲप्लिकेशन, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे, होल अँड सोल कंप्लीटली. माझी असणार आहे, कारण की ते मी राइट. बिल्ड केले. कारण की मी एक्झॅक्टली. क्लाउडचा वापर करून मी केले ते. एक्झॅक्टली. तर आता हे डिफरन्शिएट करणं खूप गरजेचं आहे, की माझी रिस्पॉन्सिबिलिटी सिक्युअर करण्याची काय आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्याच वेळी जाऊन आपण सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. अँड त्यामध्ये आता दोघांच्या मध्ये आलं प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आता इथं तुला एक मोठा डाउट येणार. आता प्लॅटफॉर्म ॲज अ प्लॅटफॉर्म सर्व्हिस म्हटलंय तर थोडे सर्व्हिसेस तर ते क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोव्हाईड करतोय आणि त्याच्यावर मी माझे ॲप्लिकेशन बिल्ड करून SaaS यूज करते. करते. तर प्लॅटफॉर्मची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची नेमकी? राइट? तर हां. प्लॅटफॉर्मची रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची आहे. म्हणून आपण त्याला शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. ओके. की यामध्ये काय होतं, की प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस जे आहे ना, इट सिट्स इन द मिडल ऑफ IaaS अँड SaaS. ठीक आहे. त्याच. ठीक आहे. तर इट मॅनेजेस काय होतं, आता ह्यामध्ये काय होतं, विथ CSP सिक्युरिंग द प्लॅटफॉर्म लेट्स से आणि CSC मॅनेजिंग द इम्प्लिमेंटेशन, म्हणजे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे, तो तुला प्लॅटफॉर्म सिक्युअर करून देतो आणि तू तुझे ॲप्लिकेशन सिक्युअर करते स्वतः. तर राईट. इन्क्लुडिंग सिक्युरिटी कॉन्फिगरेशन जे काही आहे, यामध्ये आता तोच होतं, की जे दोन्ही कन्सेप्ट आहेत, तर तुम्ही तो सर्व्हिस व्यवस्थित तुम्हाला देणार, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आणि तुम्ही तुमच्या जे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. राइट. वापर तर करून तुमचं हे करणार तयार. एक्झॅक्टली. तर तिथं व्हेन यू रिस्पॉन्सिबिलिटी बोथ ऑफ यू रिस्पॉन्सिबिलिटी टुगेदर, यू रिस्पॉन्सिबिलिटी ॲज फ्रॉम सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. कळालं? हॅलो? हां, हां सर समजलं. आवाज नव्हता येत का? हां, आवाज ब्रेक होतो थोडासा. समजलं सर. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आता तो झाला शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. आता मग येतो गव्हर्नन्स, कंप्लायन्स, ह्या सगळ्या टर्म आहे ना, तू खूप ऐकशील गोइंग फॉरवर्ड विथ क्लाउड सिक्युरिटी. त्याचं गव्हर्नन्स म्हणजे काय येतं, की क्लाउड कम्प्युटिंग जे असतं ना, इट इम्पॅक्ट्स गव्हर्नन्स बाय इंट्रोड्युसिंग थर्ड पार्टीज असेल लेट्स से, किंवा आता तू जसं Flipkart वगैरे बनवती आहेस, एक एक्झाम्पल. हं. तर तू त्यात थर्ड पार्टी काहीतरी इंट्रोड्यूस केलं किंवा थर्ड पार्टी सर्व्हिस तू काहीतरी हायर केली त्यामध्ये तुझ्या काहीतरी कामासाठी लागणार असेल लेट्स से XYZ कामासाठी. ठीक हं. आहे. तर ते थर्ड पार्टीची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुझी झाली ना. तर हो, ते मला मॅनेज त्याला करावं लागेल हां, त्यांना. तर त्याला आपण म्हणतो गव्हर्नन्स. तर गव्हर्नन्स म्हणजे काय, की एक रिस्पॉन्सिबिलिटी ती तुझी अशी आहे, जी तू आउटसोर्स नाही करू शकत किंवा जर आउटसोर्स केली तर इट्स होल अँड सोल युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इव्हन विथ राइट. पब्लिक क्लाउड सर्व्हिसेस जी काही असतील ते. तर यामध्ये काय होतं, की ऑर्गनायझेशन्स कॅन चूज टू डेलिगेट रिस्क मॅनेजमेंट वगैरे जे काही असेल, तर ते ऑर्गनायझेशन्स जे असतात, ते अकाउंटेबल असतात गव्हर्नन्ससाठी. म्हणजे लेट्स ठीक. से तुमच्या कामासाठी एखादा थर्ड पार्टी काहीतरी वेंडर हायर केला तुमच्या क्लाउडमध्ये, तर त्याला तुम्हाला गव्हर्न करता आलं पाहिजे. त्याची गव्हर्नन्स जी आहे, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे त्या केसमध्ये.
आणि कंप्लायन्स नेक्स्ट आपण जो कन्सेप्ट आहे, कंप्लायन्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीसोबत एखादी जी काही मॅन्डेट किंवा एक रूल आहे लेट्स से, इट कॅन बी अ गव्हर्नमेंट रूल लेट्स से, तर त्याला म्हणजे तो तुम्हाला फॉलो कंप्लायंट असला पाहिजे. पाहिजे. हो, त्याला तुम्हाला कंप्लायंट असलं पाहिजे. तर ते कंप्लायन्स आपण त्याला म्हणतो. तर कंप्लायन्स काय आहे? कंप्लायन्स इन क्लाउड मिरर्स द शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. म्हणजे कंप्लायन्स जे आहे की ते शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेलच आहे एक प्रकारे थोडक्यात. ठीक आहे. तर बोथ सी-एस-पी आणि सी-एस-सी जे आहे, तुम्हाला दोघांना मिळून रोल प्ले करायचा असतो अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटीसाठी. का? कारण तुम्हाला कंप्लायन्स एन्शुअर करायचा असतो. म्हणजे लेट्स से एक एक्झाम्पल मी घेतो युरोपमधला. तर युरोपियन हं. लॉ जे आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत या मामल्यात. युरोपियन लॉ काय म्हणतो, युरोपियन गव्हर्नमेंट काय म्हणते, की बाबा आमचा जो काही डेटा आहे, युरोपमध्ये जो बनलेला किंवा जनरेट झालेला जो डेटा आहे, तो युरोपच्या बाहेर जाता कामा नये. हो, तो ठीक म्हणजे आहे. दुसरीकडे स्प्रेड झाला नाही पाहिजे. बरोबर. तर ते त्याची गव्हर्नमेंट म्हणते आणि त्या गव्हर्नमेंटला किंवा त्यांचे जे काही रूल किंवा मॅन्डेट जे काही असतील, त्याला फॉलो करणं इज नथिंग बट फॉलोइंग द कंप्लायन्स. जे तर असा काही रूल तो प्रोव्हायडरनी पण आणि कंझ्युमरनी पण दोघांनी फॉलो केला पाहिजे. एक्झॅक्टली. तुला ते कळालं आता व्यवस्थित, की म्हणजे असं नाही की बाबा तू जर युरोपमध्ये जर लेट्स से तू तुझे ॲप्लिकेशन रन होत आहेत, तर ती तुझीच रिस्पॉन्सिबिलिटी झाली की तू त्याला फक्त युरोपमध्येच ठेवायचं. सेम टाईम ती क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरची पण रिस्पॉन्सिबिलिटी होते, की बाबा जो तुला सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतोय, तर ते युरोपमध्येच राहावे हां, तुझ्यासाठी, तुझा त्याचं जो काही डेटा आहे पाहिजे. असं. सो हं. दॅट इज नथिंग बट कंप्लायन्स विथ रिस्पेक्ट टू शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. तर ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी होत्या कंप्लायन्स रिलेटेड. तर कंप्लायन्समध्ये आपण थोडक्यात डीपमध्ये जाणार. तर आता डेमो संपेल ॲक्चुअल कोर्समध्ये ज्यावेळी जे आपण गोष्टी करणार आहोत लेट्स से, तर आपण ते कंप्लायन्सवर फोकस करणार आहोत. आपण गव्हर्नन्सवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. जसं-जसं क्लाउडचं युसेज वाढतं लोकांचं किंवा सर्व्हिसेस जे काही तुम्ही यूज करता, तर त्याला आपण कशासाठी सिक्युअर केलं पाहिजे आणि कसं सिक्युअर केलं पाहिजे, हे जाणणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सिक्युअर का करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तू जर एखादं सर्व्हिस यूज करत असेल, लेट्स से तू स्टोरेज यूज करत असशील क्लाउडमध्ये, ठीक आहे. तर ते स्टोरेज जर पब्लिक झालं, पब्लिकली अवेलेबल झालं, तर ते तर ते सगळ्यांना डेटा अवेलेबल होणार तो. राइट, एक्झॅक्टली. तर तसं चालणार नाही ना सगळ्यांना डेटा जो काही प्रिशियस डेटा असेल लेट्स से, तर तो सगळ्यांना अवेलेबल झाला तर चालणार नाही. तर नाही. त्यासाठी यू शुड नो, की बाबा मला सिक्युरिटी का गरजेची आहे त्या सर्व्हिससाठी आणि व्हेन यू नो, की बाबा का गरजेची आहे, का तुझा प्रिशियस डेटा असतो त्यामध्ये आणि त्यानंतर मग वी कम टू द पॉइंट, की ओके आता ज्यावेळी आपल्याला कळायला आहे, की बाबा सिक्युरिटी का गरजेची आहे, देन वी कॅन कम टू द पॉइंट, की ओके नाऊ हाऊ कॅन आय सिक्युअर इट? तुला काय अच्छा. मेजर्स घेतले पाहिजे, की तू ह्याला जे पब्लिकली एक्सपोज तुझा जो काही डेटा झालाय, त्याला तू कसं थांबवू शकशील किंवा प्रिव्हेंट करशील ते फ्युचरमध्ये होण्यासाठी. देन ओन्ली यू कॅन इम्प्लिमेंट सिक्युरिटी मॉडेल्स आउट ऑफ इट. तर गोइंग फॉरवर्ड वी विल सी की हाऊ कंप्लायन्स वर्क्स, हाऊ गव्हर्नन्स वर्क आणि त्यामध्ये मल्टिपल गोष्टी येतात पुढे जाऊन, की बाबा जे क्लाउड सर्व्हिसेस तुम्ही यूज करतात त्याला आपण कसं सिक्युअर करतो. आता त्यात भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत, की एकतर कॉन्फिग लेव्हलला झालं. कॉन्फिग लेव्हलला झालं म्हणजे काय थोडक्यात, की म्हणजे जे काही लेट्स से आता एखादं मशीन तू पर्चेस केली आहेस AWS कडून, ठीक आहे. हं, तर त्याची कॉन्फिगरेशन जेव्हा तू त्याला सेटअप करतेस त्या गोष्टीला, हं. त्यावेळी तुला कॉन्फिगर ज्यावेळी तू करशील, त्यावेळी तू कसं कॉन्फिगर करतेस हे तुझं सिक्युरिटी डिटरमाइन करतं. हे नाही की तू कसं पण त्याला कॉन्फिगर केलं आणि सिक्युरिटी तर आपण आत जाऊन बघू त्याच्यात त्या सर्व्हिसच्या, तसं नाही होत. सिक्युरिटी इज राइट. राइट फ्रॉम द बिगिनिंग. ज्यावेळी आपण एखादी सर्व्हिस घेऊन त्याला आपण कॉन्फिगर करतो, ज्या मशीनला आपण कॉन्फिगर करतो, तर त्याच वेळी लेट्स से आता तू स्टोरेज घेतली असेल लेट्स से, तर स्टोरेज ज्यावेळी तू बनवतेस ना, त्याच वेळी तुझ्याकडे ऑप्शन असतो, की तू त्याला पब्लिकली काय एक्सपोज नाही करायचं. तुला पब्लिकली एक्झॅक्टली. तू एन्क्रिप्शन वगैरे लावायचं. ते सगळ्या गोष्टी आहे ना, तुला कॉन्फिगरेशन ज्यावेळी तू करतेस ना, यू कॅन कॉन्फिगर सिक्युरिटी कंट्रोल्स. तर एक तर हा झाला कॉन्फिग लेव्हलला सिक्युरिटी, की हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह सिक्युरिटी ॲट द कॉन्फिगरेशन लेव्हल. म्हणजे कॉन्फिगरेशन इज द एंट्री पॉइंट यू कॅन से. म्हणजे लेट्स से स्टार्टिंगला तू एक्झॅक्टली, थोडक्यात एक्झॅक्टली, एक्झॅक्टली राइट. तर कॉन्फिगरेशन असं आहे, की तू एखादी सर्व्हिस तू घेतलीस क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरकडून, ते त्याला जर तू प्रॉपरली कॉन्फिगर केलं असेल, तर अटॅकर कोणी येऊन डिस्ट्रॉय नाही करणार ना तुझी सर्व्हिस. पण राइट. लेट्स से जर तू प्रॉपरली कॉन्फिगरच नाही केलं त्याला, तर अटॅकर कोण पण येऊन त्याला डिस्ट्रॉय करू शकणार.
तर मेन ते झालं, मग आपण पहिला बघणार की कॉन्फिगरेशन म्हणजे गोइंग फॉरवर्ड अपार्ट फ्रॉम द डेमो लेक्चर्स आपण बघणार की बाबा कॉन्फिगरेशन प्रत्येक सर्व्हिसेस जे वाईडली यूज होणारे सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर आपण कॉन्फिगरेशन व्यवस्थित कसं सेट केलं पाहिजे, काय काय रूल्स आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण बेटर सिक्युरिटी एनहान्स करू शकतो क्लाउडमध्ये अलॉंग विथ कॉन्फिगरेशन. आता कॉन्फिगरेशन जर सोडलं तर त्याच्या पुढं काय येतं, इन सर्व्हिस सिक्युरिटी. म्हणजे तू सर्व्हिसेस कॉन्फिगर तर व्यवस्थित केली आहेस, पण हं. तरी पण काही स्कोप आहे का की अटॅकर बाबा येऊन त्या नाही. सर्व्हिसला पब्लिकली ऍक्सेस करू शकतो वगैरे. तर ते आपण त्यावेळी बघतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो वल्नरेबिलिटी थोडक्यात. म्हणजे तुझं ते सर्व्हिस सगळं कॉन्फिगर्ड व्यवस्थित आहे, पण एखादी अशी काही वल्नरेबिलिटी आहे तुझ्या प्रोडक्टमध्ये म्हण किंवा तुझ्या ऍप्लिकेशनमध्ये म्हण किंवा तुझ्या सर्व्हिसमध्ये म्हण, की जेणेकरून त्या वल्नरेबिलिटीचा फायदा घेऊन तो अटॅकर येऊन तुझी सर्व्हिस एक्सपोज केला पूर्ण. तर ती झाली इन मान्य. सर्व्हिस सिक्युरिटी आपण ज्याला म्हणतो, कॉन्फिग लेव्हलच्या आत. पण जर का लेट्स से वल्नरेबिलिटी जरी असेल एखादी तुझ्या सॉफ्टवेअरमध्ये वगैरे काही असेल, पण त्या सर्व्हिसपर्यंत पोहोचण्यासाठी जर तुझे कॉन्फिगच व्यवस्थित असतील, कॉन्फिगरेशन, तर एक चेक पॉइंट इथं हा झाला, की बाबा कॉन्फिगरेशनच व्यवस्थित असतील, तर एक स्टेप हा आपण म्हणू शकतो, की अटॅकर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा अटॅकरला हार्ड असेल तुझ्या सर्व्हिसपर्यंत पोहोचायला. राइट? तर त्या गोष्टी आपण बघणार आणि परत आपण हे पण बघणार, की प्रॅक्टिकली डेमो करून आपण बघणार, की बाबा आपण सर्व्हिसेस आपण मिसकॉन्फिगर केलेले आहेत आणि मिसकॉन्फिगर्ड सर्व्हिसेसवर अटॅकर कुठल्या मार्ग काढून तो येतो, तिथपर्यंत पोहोचतो, ते सगळं बघणं गरजेचं आहे. कारण जसं तू म्हटलीस बुकिश नॉलेजमध्ये तुम्हाला हे सगळं नाही भेटणार, नाही, की नाही. हे काहीच नाही सांगितलं हां, मी. एक्झॅक्टली. तर आपण तेच म्हणतो, की बुकिश नॉलेजमध्ये हे सगळं नाही भेटत, की बाबा अटॅकर कसा येऊ शकतो, काय-काय सर्व्हिसेस असतात. म्हणजे लेट्स से तू एक एंट्री पॉइंट तू म्हणशील 100 वेळे, की बाबा मी कॉन्फिगरेशन माझं व्यवस्थित ठेवलंय. म्हणजे आता तू 3 सर्व्हिस यूज करत असशील, लेट्स से मी तुला एक एक्झाम्पल देतो. तू क्लाउड यूज करत असणार, त्यामध्ये तू एखादं मशीन यूज करत असशील आणि तू स्टोरेज यूज करत असणार, राइट? तर तू काय म्हणणार, की बाबा माझं स्टोरेज तर सिक्युअर आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. तर स्टोरेज एवढं सिक्युअर आहे, की कोणीही अटॅकर त्याच्यावर कॉन्फिगरेशनच्या थ्रू येऊन काही त्याच्यावर एक्सपोज त्याला करू नाही शकणार. पण आता तुझं जी मशीन आहे, ती तुझ्या स्टोरेजला कनेक्टेड आहे, बरोबर? राइट. तर अटॅकर हुशार असतो. तो तुझ्या डायरेक्ट स्टोरेज जर बंद असेल ना, तर तो परत पाठ वरनं. फिरवून जात नाही कुठं. बाबा चला ठीक आहे, ह्याचं स्टोरेज काय बंद आहे, मला ॲक्सेस होत नाही, तर मी जातो परत. असं नाही करत अटॅकर. अटॅकर काय करतो, त्याच्याशी लिंक्ड सर्व्हिसेस बघतो. स्टोरेज मशीन आहे, कनेक्ट मशीन स्टोरेज त्याला कनेक्ट हो, त्याला मशीन कनेक्टेड आहे का? तर ठीक आहे, चला प्रोटेक्ट. मशीनमध्ये जाऊन आपण मशीनचे कॉन्फिगरेशन बघू. मग मशीनमध्ये जर काही त्याला सापडलं आणि मशीनमध्ये जर काही तो घुसला एनिवेज, तर तो मशीनच्या थ्रू तुमच्या स्टोरेजमध्ये येऊ शकतो. कारण मशीनला तर राईट आहे ना स्टोरेजला ॲक्सेस करायला. राइट. तर तो त्या वेने येऊ शकतो. तर आपण गोइंग फॉरवर्ड विथ धिस कोर्स आपण ते पण बघणार आहोत, की असे एंट्री वेक्टर्स कोणकोणते आहेत, ज्याच्याने अटॅकर ॲक्चुअलमध्ये तुमची सर्व्हिस येऊन एक्सप्लॉइट करू शकतो. तुमचा डेटा येऊन एक्सप्लॉइट करू शकतो. आणि राइट. या सगळ्या गोष्टी क्लाउडमध्ये मॅनेज कसं करणे आपण हे पण बघणार. आता क्लाउडमध्ये मल्टिपल गोष्टी असतात. क्लाउडमध्ये तुझ्याकडे युजर्स असतील लेट्स से, म्हणजे आता तुझी कंपनी जी आहे तुम्ही म्हटलं तू क्लाउड सर्व्हिस यूज करते आणि तू Flipkart बनवलं लेट्स से त्याच्यावर. ठीक आहे. तर तू काय केली आता तू एम्प्लॉईज खूप सारे हायर केले आणि हं. तू त्यांना पण ते पण क्लाउडवर तुझ्या काम करतायच ना एनिवेज. राइट. तर तुझे युजर्स मॅनेज करणं पण तुला आलं पाहिजे. कारण जर तुझं एखादं युजर मिसमॅनेज झालं, तर इट कॅन राइट. अल्सो लीड टू ते सिक्युरिटी करू शकतो. इम्प्लिकेशन्स. हो, म्हणजे लेट्स से तुझं एखादा एम्प्लॉयी कोणतरी आहे, त्याला एकदम आपण हाय रिस्ट्रिक्टिव्ह परमिशन देऊन ठेवल्यात. ठीक आहे. हो. आणि तो एम्प्लॉयी जे आहे त्याला तेवढे परमिशन लागतच नसतील लेट्स से आणि आपण त्याला ओव्हर परमिसिव्ह परमिशन देऊन ठेवले आहेत. तर अटॅकर काय करू शकतो, की बाबा त्याला जी काही परमिशन आहे, तर तो त्याला डिस्गाईज करू शकतो. म्हणजे त्याला टेक ओव्हर करू शकतो तो किंवा लेट्स से तोच एम्प्लॉयी पण जर असेल, तो पण तुमची सिक्युरिटी टॅम्पर करू शकेल. करू कारण शकतो. त्याला परमिशन जास्त आहेत. म्हणजे जेवढ्या गरजेच्या परमिशन आहेत, ते देणं, हो. सिक्युअर युजर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, युजर मॅनेज करणं प्रॉपरली, तो पण एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. तर तो एक वेल स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला आहे आणि सिलेबस जे काही आहे, तर ते तुला त्यांच्याकडे भेटून जाईल. मी ह्यांना सिलेबस पण प्रोव्हाईड करेल इन्स्टिट्यूटला. तर आपण एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये जाणार
की बाबा युजर मॅनेजमेंट जे असतं स्टार्टिंग लेवलला आपण युजर कसं मॅनेज करतो, मग आपण सर्व्हिस कशी मॅनेज करतो, मग आपण ॲप्लिकेशन कसे मॅनेज करतो आणि मग आपण पेन टेस्टिंग कसं करतो त्याच्यामध्ये जाऊन. पेन टेस्टिंग म्हणजे काय, की आपण जाऊन आपण आपलीच सर्व्हिस जी आहे आपण स्वतः अटॅकर बनतो आणि आपण जाऊन त्याला अटॅक करून बघतो, की अच्छा हा हे अटॅक होऊ शकतं का ह्याच्यावर. ट्रायल बरोबर. घेतोय की आपण क्लिक करू शकतोय का म्हणून. एक्झॅक्टली. तर आपण ते प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी हँड्स ऑन करून बघणार. युजरला मॅनेज कसं केलं जातं, हे सगळ्या आपण गोष्टी बघणार त्यामध्ये. तर ठीक आहे. तर वॉज अबाउट मला वाटतं आता टाईम होत आलंय. तर दिस वॉज ऑल अबाउट क्लाउड सिक्युरिटी आणि क्लाउड सिक्युरिटीची कन्सेप्ट. आता जर मी तुला ह्याच डेमो लेक्चरमध्येच जर युजर मॅनेजमेंटमध्ये इन डेप्थ गेलो किंवा सर्व्हिसच्या आत जर इन डेप्थ परत गेलो ना, तर तुला खूप कन्फ्युजन होऊन जाणार आणि तू म्हणशील, की मला हे कोर्स घ्यायचं नाही म्हणून. असं काही नाहीये. राइट? हां. आता स्टार्टिंगला आपण एखादी गोष्ट बघत गेलो तर ते अचानक समजत नाही ना, बट इन डिटेल हळूहळू समजेल. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये माझ्यासाठी. एक्झॅक्टली. तोच सिनारिओ आहे. स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आणि आता फर्स्ट फेजमध्ये आपण बेसिकली जाऊ, की बाबा बेसिक वेमध्ये ॲक्चुअली म्हणजे लेमॅन एक्झाम्पल घेऊन, की बाबा क्लाउड काय असतं ते आपल्याला कळालं जसं लेट्स से आज. तर क्लाउड सिक्युरिटी पण आपण लेमॅन टर्म्समध्ये बघू आणि क्लाउड कसं यूज होतंय ऑर्गनायझेशन वाईड ते आपण बघू. आणि त्याच्याने आपल्याला कळेल, की बाबा हां, काय ॲक्चुअलमध्ये सिक्युरिटी ह्याच्यावर इम्प्लिमेंट करण्याची काय गरज आहे म्हणून. ठीक ठीक आहे. आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विल सी इट इन अपकमिंग पार्ट्स अँड आय एम डॅम शुअर की म्हणजे एकदम मी लेमन लँग्वेजमध्ये मी एक्सप्लेन करू शकणार. एनीवन हू जॉइन्स दिस कोर्स आय कॅन एक्सप्लेन देम इन लेमन लँग्वेज. आय हॅव द ग्रास्प ऑफ 6 to 7 लँग्वेजेस. ठीक आहे. आय कॅन स्पीक हिंदी, इंग्लिश, मराठी, तेलुगू ॲज वेल. खूप ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. हो. So I can do that thing and in layman languages until your doubts are cleared. ठीक आहे. सो वी विल नॉट मूव्ह अहेड अंटिल ऑल युअर डाउट्स आर क्लिअर्ड. आणि नेक्स्टली त्याच्या पुढे आपण बघणार की बाबा ऍक्च्युअल रिअल वर्ल्ड सिनारिओ कसा असतो आणि रिअल वर्ल्डमध्ये आपण कसं गोष्टी आपण सिक्युअर करू शकतो त्या त्या बाबतीत. तर ते डिटेल्ड जे काही सिलेबस असेल ते मी इन्स्टिट्यूटला देईल. सो यू कॅन रेफर दॅट थिंग. आणि ह्या कोर्सचं बेनिफिट एवढंच नसणार, रेस्ट्रिक्टिव्ह किंवा लिमिटेड नसणार, की बाबा तुम्ही फक्त कोर्स केला आणि तुमचं काम झालं, तुम्हाला नॉलेज मिळालं. पण त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन पण झालं पाहिजे ना. तुला कुठेतरी राईट. जॉब भेटली पाहिजे किंवा तू एखादं सर्टिफिकेशन म्हणजे केपेबल झाली पाहिजे या कोर्स नंतर, की बाबा एखादं तू सर्टिफिकेशन AWSचं असेल, सिक्युरिटीचा कोणताही, ते तू फ्रीली एकदम नाही काय म्हणजे विदाऊट एनी एक्सप्लिसिट ट्रेनिंग तू ते जाणून घेणार आणि तू डायरेक्ट एक्झाम दिली की पास होणार. राईट. आणि गॅरंटी यू दॅट थिंग. नाही सर, मला पण कसं आहे बघा, माझं नेचर असं आहे, की मी एखादी गोष्ट करतेय ना, मी त्याच्यात 100% नाही, माझे 200% देईल. राइट. दॅट इज तुम्ही नेसेसरी मला ऑल्सो. वेळ देताय आणि मी माझा वेळ देतेय. मी पण क्लासेसला फीस देणार आहे. सो मी माझ्या जी फीस ते जो वेळ देतेय तो वेस्ट नाही गेला पाहिजे. एक्झॅक्टली. तर व्हॉट यू सेड इज नथिंग बट शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी अगेन. राईट. तुमची आणि माझी राइट. प्रोव्हाईडर कन्झ्युमरची. एक्झॅक्टली. तर आपण असे एक्झाम्पल घेऊन विल गो अहेड. वी विल लर्न एव्हरीथिंग फ्रॉम बेसिक, फ्रॉम स्क्रॅच टू इन डेप्थ, सो दॅट यू कॅन शेप युअरसेल्फ फॉर सर्टिफिकेशन्स अँड बेसिक जॉब रोल्स एज वेल टू गेट एन एंट्री इन क्लाउड सायबर सिक्युरिटी स्पेस.